मी शाळेत होते आणि माझं भाग्य आहे पुन्हा एकदा की मी लहानपणापासून पंडित हृदयनाथ मंगेशकर जी यांच्या बरोबर त्यांच्या भावसरगम आणि अमृताचा गणू, शिवकल्याण राजा ह्यासारख्या अभिजात कार्यक्रमांमध्ये मी त्यांच्या बरोबर सहगायिका म्हणून तशी माझी सुरुवात झाली. संगीतकार यशवंत देव हे माझे भावसंगीतातले गुरु आणि त्याच्यानंतर हा प्रवास सुरू राहिला. मग हृदयनाथजींबरोबर गात असतानाही असे अनेक कार्यक्रम ज्याच्यामध्ये मला एक विद्यार्थी म्हणून संगीताची खूप काय काय चॅलेंजिंग गोष्टी त्या वयात अनुभवायला मिळाल्या. त्यातल्या एका कार्यक्रमाची मी आठवण जरूर सांगेन की अमृताचा घनू हा कार्यक्रम चिंचवडला मोरया गोसावी मंदिर आहे तिथे त्या उत्सवात असणार होता आणि एक काही दिवस आधी हृदयनाथजींचा मला फोन आला आणि म्हणजे आईला, मी तेव्हा लहान होते, की ह्यावेळेस आणि अमृताचा घनू ह्या कार्यक्रमाची अशी खासियत आहे की ज्याच्यामध्ये फक्त माऊलींच्या विराण्या सादर केल्या जातात युजली, पण त्यावेळेस हृदयनाथजींना असं वाटलं की ह्याच्यामध्ये संत तुकारामांचेही अभंग ह्या कार्यक्रमात असले पाहिजेत, कारण आपण चिंचवडमध्ये आहोत आणि देहू आळंदी जवळ आहे, जे काही तेव्हा त्यांना काय वाटलं असेल. आणि त्या कार्यक्रमाचं निरूपण करणार होते प्राध्यापक राम शेवाळकरजी. म्हणजे असं मी म्हणलं ना की ही मोठी व्यक्तिमत्व ज्यांची नावं फक्त आपण ऐकलेत, ज्यांना मला जवळनं अनुभवायला मिळालं, सहवास मिळाला, तर मी म्हटलं अरे बापरे, आणि ते अभंग एवढे अवघड आहेत खळे काकांचे किंवा हृदयनाथजींचेही. दोन्ही ह्या रचना म्हणजे दोन्ही हिमालय पर्वत आहेत अक्षरशः, आणि ते त्या वयात पेलणं माझ्यासाठी खूप मोठा चॅलेंज होता. आणि आईला मग असं सुचलं की सावनी, मला असं वाटतं की तू ते रेकॉर्ड ऐकून तर तू बसव, म्हणजे पण मला वाटतं की आपण खळे काकांकडे जाऊयात आणि त्यांच्याकडनं तुला शिकायला मिळालं तर अहो भाग्य आहे. मी विचारते काकांना. आणि तिने विचारलं की असं असं पंडितजींची इच्छा आहे की त्यांच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या रचना सादर व्हाव्यात. तर खळे काकांचं व्यक्तिमत्व म्हणजे काय बोलणार मी, म्हणजे अक्षरशः असे आपल्या कुठल्याही मुलीला अगदी आपल्या आजोबांसारखं असं ते त्यांचं रूप आणि त्यांचं लाघवी बोलणं असं होतं. ते म्हणजे हो हो बाळा, अगदी येऊ दे सावनीला, काही हरकत नाही. आणि माझ्यासाठी ती इतकी मोठी गोष्ट होती, कारण खळे काकांसारख्या माणसाकडनं समोर बसून त्या रचना ज्या दिदींनी अजरामर केलेल्या रचना आहेत, तर त्या ऐकता येणं, त्या अनुभवणं, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि मी ठरलेल्या वेळेत काकांकडे शिकायला गेले आणि काका ऑलरेडी माझ्या दिलेल्या वेळेच्या 10 मिनिटं आधी हार्मोनियम घेऊन बसले होते अगदी. आणि त्यांनी तबलजीला बोलवलं होतं एका. आणि मी म्हणलं की काका, तुम्ही कशाला एवढे कष्ट घेतले, तुम्ही मला असंच शिकवू शकला असतात समोर बसून. तर ते म्हणले, नाही बाळा, तू माझ्या ज्या रचना गाणार आहेस त्या फक्त त्याच्यासाठी तुला ताल येऊन उपयोगाचा नाही, ती लय तुझ्यामध्ये भिनली पाहिजे आणि ती लय तुला ह्या लाईव्ह तबल्यातनच मिळणार आहे. आणि तेव्हा ह्या सगळ्या तो काळ असा होता ना की जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी जस्ट आली होती, तानपुरा मशीन होतं, तबला मशीन होतं, पण तरीही त्या पिढीकडनं मला हे शिकायला मिळालं की आपल्या कलेमध्ये ऑथेंटिक असणं आणि आपल्या मुळाशी जोडलं जाणं हे काय असतं. तर काकांना त्या वयात एवढे कष्ट घेण्याची खरंच काही गरज नव्हती. पण मी म्हणलं ना की मला हे फक्त मोठी लोक जवळनं बघायला नाही, तर त्यांच्या ह्या अशा छोट्या छोट्या कृतींमधनं, वागण्यामधनं मला ती व्यक्तिमत्व अजून इन्स्पायर करत गेली. त्यांचे कष्ट मी जवळनं बघितले, फक्त त्यांचं ग्लॅमर नाही बघितलं. सो त्यातनं मी अजून घडत गेले आणि तशा त्या भाषेचे संस्कार आणि त्या गाण्याचे संस्कार माझ्यावर होत गेले.